केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगली कुपवाड बंद आहे। सकल हिंदूंच्या वतीने दुपारी 4 वाजता मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यासोबत सकल हिंदू कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्याची किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच आता सांगली आणि कुपवाड बंद ठेवलं जाणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांच्याकडून घेऊयात। ते आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। शंकर, आपण पाहू शकतोय या ठिकाणी या दाम्पत्याची हत्या करण्यात आली आणि त्याचा निषेध म्हणून सांगली कुपवाड पूर्णतः बंद असणार आहे। या बंदला कसा प्रतिसाद सध्या मिळतोय, काय अपडेट? नक्कीच आपण पाहू शकता 15 ऑगस्ट रोजी कुपवाडमध्ये मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी सध्या पोलिसांनी हामिद शेख याला अटक केलेली आहे। मात्र या ठिकाणी संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे या खून प्रकरणामुळे आणि हळहळ व्यक्त होत आहेत। याचं कारण असं आहे की क्षुल्लक कारण होतं कचरा टाकण्याचं आणि या कचरा टाकण्याच्या कारणावरून मनीषा केसरेकर यांना चाकूनं भोगसून त्यांचा निर्गुण खून केला। तर त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोडा मारून हामिद शेख यांनी निर्गुणपणे खून केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या मुलीच्या मागं लागल्यानंतर मुलगी आणि त्यांचा मुलगा लहान, जे 10-12 वर्षाची मुलं लहान आहेत, ते 15 ऑगस्टला शाळेला जायच्या तयारीत असताना सकाळी 6 वाजता ही घटना घडलेली आहे। ती मुलं खोलीत पळून गेली आणि स्वतःला दार बंद करून आत घेऊन बसले। नागरिकांना कळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना बोलवून घेतलं। तोपर्यंत हा हामिद शेख हातात चाकू आणि हातोडा घेऊन लोकांना धमक्या देत होता की मी तुम्हाला भोगसून मारीन, माझ्यामध्ये येऊ नका म्हणून। त्यामुळे त्या परिसरात एक संतापाची लाट आहे।